दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। दिल्लीमध्ये मुख्य लढत ही आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आहे। मात्र आम आदमी पक्ष आणि काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये एकत्र असूनही ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे स्वतंत्रपणे लढण्याच्या काँग्रेस आणि आपच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची कोंडी झालेली आहे। त्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्लीत काँग्रेस ऐवजी आम आदमी पक्षाला पाठिंबा दर्शवलाय। दिल्लीत केजरीवालांची ताकद जास्त असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। दरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षात जे घडलं ते महाराष्ट्रातही होऊ शकतं असा इशाराच संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलाय आणि त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय असा प्रश्न संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालाय। राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। जर दिल्लीची विधानसभा आप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती आहे। पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्ली सारख्या लहान विधानसभा याच्यामध्ये हे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे, ईर्षेमुळे या गोष्टी शक्य होत नाही। जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलंय काँग्रेस आणि आपमध्ये, ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते। कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या, तिथे कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं। तर संजय राऊतांनी आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे जसं म्हटलं की दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये जे झालं तसंच महाराष्ट्रातही होऊ शकतं। त्यांच्या या इशाऱ्यावरून ठाकरेंची शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार की काय असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय। कारण गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपबद्दलचा सूर हा बदलताना दिसून आला। विधानसभा निवडणुकांआधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजप आणि फडणवीसांवरती जोरदार टीका केली जात होती। मात्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर स्तुती सुमनं वाहण्यात येत आहेत आणि अगदी गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता ठाकरेंची जी शिवसेना आहे आणि भाजपची पुन्हा एकदा युती होईल की काय असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे। तर गेल्या काही दिवसातील घडामोडींचा देखील आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। तर एकंदरीतच काय तर पुन्हा भाजप आणि ठाकरे युती अस्तित्वात येणार का? कारण हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले त्यावेळेला अनेक चर्चांना उधाण आलं। उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांचं विशेष अभिनंदन केलं गेलं। तर 3 जानेवारीला सामनातून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती सुमनं उधळण्यात आली। तर पत्रकार परिषदेत संजय राऊतांकडून गडचिरोली दौऱ्यावरून फडणवीसांचं कौतुक देखील चर्चेचा विषय ठरलेला होता। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांमध्ये झालेल्या भेटी गाठी या देखील अतिशय लक्षवेधी ठरताना दिसतात। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी 3 महत्त्वाचे मान्यवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तिन्ही मान्यवरांची अगदी मी थोडक्यामध्ये ओळख करून देईल। खरं तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत आणि आपचे धनंजय शिंदे देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। सुरुवात अतुलजी अर्थात आपल्यापासून, कारण अतुलजी इंडिया आघाडीत आप सोबत आहे मात्र दिल्लीमध्ये ते विरोधात आहे, असं का? नाही, असं विशालजी की आपल्याला अनेक वेळा यापूर्वी सुद्धा आपली चर्चा झालेली आहे की इंडिया आघाडी जी आहे ती लोकसभेसाठी आणि राष्ट्रीय स्तरावर झाली आहे, राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नावर झालेली आहे। यापूर्वी सुद्धा बघितलं असेल की तृणमूल काँग्रेस वेगळी लढलेली आहे, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी आप पण वेगळी लढलेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये बरेच वेळा लोकल युनिटचं प्रेशर असतं। आता आपण पाहिलं असेल राजस्थानमध्ये ज्या 7 सीटा होत्या त्याच्यावर आम्ही आघाडीमध्ये लढलो, पण यूपीमध्ये मात्र आम्हाला एसपीला लढू द्यायचं होतं तिथे, तसं आमचं अंडरस्टँडिंग होतं। त्यामुळे एसपी 9च्या 9 सीट जी आहे ती एसपी वेगळी लढलेली आहे। त्यामुळे या आघाडीच्या संदर्भामध्ये जे काही संभ्रम प्रसवण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय चुकीचा आहे। इंडिया आघाडी ही
अतूट आहे. इंडिया आघाडीचा प्रश्न जो आहे तो केंद्रीय स्तरावरचा आहे, तो लोकसभेच्या स्तरावरचा आहे. राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा विधानसभेच्या आहेत, तर त्या लोकल युनिटच्या अनुषंगानेच त्याचा जो निर्णय आहे तो आतापर्यंत होत आलेला बरोबर आहे. निर्णयाबद्दल अतुलजी तुम्ही म्हणताय, मात्र अतुलजी, संजय राऊतांच्या मते आप हा दिल्लीमध्ये मोठा पक्ष आहे, म्हणूनच त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला पाठिंबा जाहीर केल्याचं देखील स्पष्टपणे दिसतंय. मोठा पक्ष आणि पाठिंबा, काय म्हणाल? नाही, ठीक आहे. आता जेव्हा आपण स्थानिक स्तरावर आघाडी नाही आहे तर मग शिवसेनेला कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण तिथे काँग्रेसने यापूर्वी 3 वेळा सलग भाजपला हरवलेला आहे. काँग्रेसचे आपले स्टेक्स आहेत तिथे. काँग्रेस जरी मागच्या निवडणुकीत जिंकली नसली तरी पण काँग्रेसचं तिथे अस्तित्व आहे, काँग्रेसचे स्टेक्स आहे, काँग्रेसचं काम तिथे आहे. आजही आपण विचारलं की कोणीही चर्चा केली की सर्वात बेस्ट मुख्यमंत्री दिल्लीचे आतापर्यंतचे कोण, तर शीला दीक्षितांचं नाव येतं. कशा पद्धतीनं प्रचार झाला, काय झाला, ते सगळं लोकांना माहिती आहे. आमच्याजवळ पास्ट आहे, पास्टमधलं केलेलं काम आहे, आम्ही काय बाकी राज्यांमध्ये काय काम करतो हे सुद्धा आहे. आता DK शिवकुमार तिथे आले होते, त्यांनी प्यारी दीदी योजना लॉन्च केली. आम्ही कर्नाटकामध्ये आमचे दिलेले वचन पूर्ण केलेले आहे, तेलंगणामध्ये पूर्ण केलेले आहे, हिमाचलमध्ये पूर्ण केलेले आहे. अगदी ओल्ड पेन्शन स्कीम असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, महिलांसाठी केलेल्या योजना असेल, तरुणांसाठी केलेल्या योजना असेल, गिग वर्कर्ससाठी केलेल्या झोमॅटो स्विगी सारख्या या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. ते सगळे नेते जे आहेत तिथे येऊन लोकांसमोर दाखवत आहेत. त्यामुळे आता बीजेपीने केलेलं काम, काँग्रेसनी केलेलं काम, आपनी केलेलं काम हे जनतेच्या समोर आहे. त्यामुळे काँग्रेस तिथल्या लोकल युनिटचं जे म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला गेलं पाहिजे त्याचा निर्णय घेऊन आम्ही गेलेलो आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने जाते आहे. नाही, पण मग अतुलजी, महाराष्ट्रातही जर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनं अशीच भूमिका घेतली तर मग काय होणार? आता असं आहे की निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथलं लोकल युनिट काय म्हणतं, मुंबईचं काय म्हणतं, नागपूरचं काय म्हणतं, पुण्याचं काय म्हणतं, अमरावती, औरंगाबाद या सगळ्याची चर्चा होऊन वरिष्ठ स्तरावर तिथे कसं लढायचं या संदर्भामध्ये स्थानिक स्तरावरचाच निर्णय तो राहणार आहे, ज्याच्यामध्ये वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. वरिष्ठच ठरवतील की कुठे कसं जायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची कुठे आघाडी आहे, आम्ही याच्यापूर्वी वेगळं लढलेलो आहोत ना. अतुलजी, काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं आहे हे तर मला लक्षात आलेलं आहे. आपण सुषमाताई यांच्याकडे जाऊयात. सुषमाताई, दिल्लीत शिवसेनेचा आपला पाठिंबा का? कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा किंवा न द्यायचा त्याच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या वरिष्ठ नेत्यांकडून ठरतात. त्यातली त्यात जेव्हा आम्ही दिल्लीच्या एकूण राजकारणाचा, समाजकारणाचा आणि दिल्लीमध्ये आता जी रुलिंग पार्टी आहे ती रुलिंग पार्टी ज्या गोष्टी फेस करते त्या सगळ्यांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आम आदमी पार्टीची आणि आमच्या दोघांच्या वेदनेची नाळ एक आहे. आमच्या दोनही पक्षांचे वरिष्ठ नेते एका विशिष्ट घटनेतून सारख्या पद्धतीने सफल होताना दिसत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने थेट अटॅक आमच्यावर केलाय, अगदी त्याच पद्धतीने थेट अटॅक आम आदमी पार्टीवर केलेला आहे. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री असणारे अरविंद केजरीवाल साहेब यांना पाय उतार व्हावं लागलं. इकडे उद्धव साहेबांना सत्तेतनं पाय उतार व्हावं लागलं. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आम आदमी पार्टी आणि आमच्यासाठी म्हणजे सुखदुःखाचे एकत्रित संगाती या सगळ्यांचा विचार करता निश्चितपणे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या सोबत ही भूमिका घेणं. उलट मला तर असं वाटेल की आम आदमी पार्टीच्या सोबत काँग्रेसने सुद्धा दिल्लीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढायला हवी यावेळी. पण अर्थात त्यांचा तो निर्णय आहे की त्यांनी काय करायचं. बरं, वरिष्ठ ठरवतात असं तुम्ही म्हणालात सुषमाताई. मात्र मला एक सांगा, केजरीवालांचा एक रेफरन्स मला आठवतोय. ज्या वेळेला तुमच्यावरती हा प्रसंग ओढावला, म्हणजे शिवसेनेवरती प्रसंग ओढावला, त्या काळामध्ये अरविंद केजरीवालांनी मुंबईत येत उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. केजरीवालांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ही आता शिवसेनेकडून त्यांच्यासाठी परतफेड समजायची का? अनेक गोष्टी आहेत. हे बघा, अरविंद केजरीवालांनी आम्हाला सपोर्ट दिला का, त्याला परतफेड आहे का, हे सगळं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आता इथे महाराष्ट्रात ज्या लोकसभा विधानसभा आम्ही लढल्या त्यावेळेला आम आदमी पार्टी आमच्या सोबत होती आणि काँग्रेसही आमच्या सोबत होती. हे दोनही पक्षांच्या सोबत राहून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत. मात्र पुन्हा दोघांमधनं काय निवडायचं असा ज्या वेळेला प्रश्न येतो तर त्यावेळेला निश्चितपणे प्रादेशिक पक्षांचा विचार करता स्थानिक प्रश्नांवरती लढणारी
संघटना म्हणून जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला महाराष्ट्रात जशा प्रादेशिक प्रश्नांना घेऊन शिवसेना लढत आहे, अगदी त्याच पद्धतीने दिल्लीतल्या अगदी झुग्गीवाल्यांचं आंदोलन असेल किंवा दिल्लीतला गटर वटर मीटरचे प्रश्न असतील, या सगळ्या स्थानिकच्या प्रश्नांवरती लढणारी संघटना म्हणून आम आदमी पार्टी आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे आम आदमी पार्टीच्या सोबत राहणं, मला वाटतं की आमच्या प्रश्नांची नाळ सुद्धा एकसारखी आहे आणि त्या अनुषंगाने पाठिंबा असू शकतो. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्या अनुषंगाने अतुलजींकडे मला जायचंय. अतुलजी, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेची भूमिका बदलतीये का? संजय राऊतही तसंच बोलताना दिसतात, आता सुषमाताई समर्थन करताना दिसतात. वाटतं तुम्हाला भूमिका बदलतीये कुठेतरी शिवसेनेची? मला असं काही वाटत नाही, कारण कसं आहे, प्रत्येक पक्षाला आपल्याला आपली वाढ करणं, आपला विस्तार करणं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आशा आकांक्षा ह्या वेगळ्या असतात. प्रत्येकाला लढायचं असते. कोणत्या स्तरावर तर कार्यकर्ते लढले नाही तर कसं होणार? मग आपण कुठे लढून आपले किती स्टेक्स आहे, समोरच्या पार्टीची किती स्टेक्स आहे, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि त्याप्रमाणे निर्णय होत असतो. वितुष्ट येण्याचा काही प्रश्न नाही. राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे वेगळे, राज्य स्तरावरचे वेगळे मुद्दे वेगळे आणि स्थानिक स्तरावरचे मुद्दे वेगळे असतात आणि तिथले स्टेक्स पण वेगळे असतात. स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं काय म्हणणं असतं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. म्हणजे मतदारांना आता स्थानिक त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे मुद्दे समजून घ्यावे लागतील. तशा प्रकारे सोयीचं राजकारण आहे का, हाही प्रश्न त्यांच्या मनात आलेला असेल. धनंजय शिंदे यांच्याकडे जाऊयात. आपचे धनंजयजी, शिवसेनेनं घेतलेली भूमिका आणि त्याबद्दल आता तुम्हाला नेमकं काय वाटतं? मला असं वाटतं की मित्रपक्षांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे. कारण महाराष्ट्रात जी आता विधानसभा झाली किंवा त्याच्या अगोदर लोकसभा झाली, तर आम्ही इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रात एकही सीट आम आदमी पक्ष लढली नव्हती. तर मग दिल्लीमध्ये जर गेल्या 2015 पासून आम आदमी पक्षाचे 70 पैकी पहिलं आता 62 आणि त्याच्या अगोदरच्या निवडणूक 67 आमदार असताना काँग्रेसचा एकही आमदार नाहीये गेले 10 वर्ष. मग अशा वेळेस काँग्रेसने व्यवहारिक भूमिका घ्यायला नको का? हे काँग्रेसमध्येच कुठेतरी आपापसात मतभेद आहेत, कोऑर्डिनेशन नाहीये हे स्पष्ट करतं आणि त्यामुळे इंडिया अलायन्सचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मला असं वाटतं की अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे काँग्रेसने. काँग्रेसनं जबाबदारीने वागावा असं तुम्ही म्हणताय, मात्र एक मोठी जबाबदारी आता आपवरती आहे, कारण सलग 2दा तुमचा विजय झालेला आहे. यंदा आप दिल्लीमध्ये हॅट्रिक करताना दिसेल का? अगदी अगदी आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी, महिला सुरक्षा, महिला सबलीकरण ह्या गोष्टींवरती जे काम केलेलं आहे आणि आम्ही केलेलं काम म्हणजे एक साधा आपण शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर दिल्लीतल्या ज्या शाळा आहेत जवळजवळ 22,500 नवीन वर्ग बनवले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बनवल्या आणि म्हणूनच तर डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या पत्नी आलेल्या भारतामध्ये त्या मोदींच्या कार्यक्रमाला न जाता दिल्लीतल्या शाळांना त्यांनी भेट दिली. भारतीय जनता पक्षाचं कुठचंही राज्य असो त्या राज्यातल्या शाळा आणि दिल्लीतल्या शाळा यांचं जर आपण कंपॅरिझन केल्यानंतर लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाचा जो आत्ताचा जो प्रचाराचा जो वेग आहे, सूर आहे, तो फक्त धार्मिक, जातीय आणि हिंसात्मक ध्रुवीकरणाच्या मागे आहे. बल्कि आमची लाईन ही फक्त आणि फक्त जे काही आम्ही 10 वर्षात काम केलेलं आहे त्याच्यावरच आम्ही बोलतोय. गेल्या 10 वर्षांमध्ये दिल्लीतले 10 लाखापेक्षा जास्त मुलं जी आहेत ती 18 वर्षाच्या पुढे गेलेली आहेत. त्यांनी दिल्लीच्या शैक्षणिक व्यवस्थेतनं शिक्षण घेतलेलं आहे. ते सुद्धा आम आदमी पक्षाबद्दल बोलतायत. त्यामुळे दिल्लीतील जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांना आम आदमी पक्ष हवाय. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना यावेळेस पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागेल आणि आम आदमी पक्ष विजयाची नुसती हॅट्रिक नाही तर ऐतिहासिक विजय आम आदमी पक्षाला मिळेल. बरं, जो विश्वास तुम्ही व्यक्त करताय मात्र धनंजयजी, आहोत दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत आपची काँग्रेस बाबतची विरोधी भूमिका दिसते, इंडिया आघाडीमध्ये तीच एकत्र असल्याचं दिसतं. आपची दुटप्पी भूमिका समजायची का? नाही, असं कसं काय? बघा ना, जर आमची ताकद आहे, आम्ही 10 वर्षात जे काम केलंय त्यामुळे जनतेने ही निवडणूक आमच्या बाजूने जर घेतली असेल हातामध्ये, तर मग अशा वेळेस आम्ही महाराष्ट्रात काय भूमिका घेतलेली मला सांगा ना. महाराष्ट्रात एकातरी सीटवर आम्ही अधिक प्रगल्भ भूमिका घेऊन एकही सीटवर लढलो नाही आम्ही अशी भूमिका घेऊन, जी आज काँग्रेसने दिल्लीमध्ये घेतलेली आहे. तर मग तशी भूमिका काँग्रेस का घेत नाहीये? ज्या भूमिकेमुळे जर भारतीय जनता पक्षाला फायदा होत असेल
तर मग त्या भूमिकेचं समर्थन कसं काय करता येऊ शकेल? मला सांगा, अखिलेश यादव यांनी सुद्धा आम आदमी पक्षाला समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे. आज शिवसेनेने सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे. मग काँग्रेसने का ही भूमिका घेऊ नये? काँग्रेसच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाला फायदा होतोय, याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे असं मला वाटतं. अहो, पण धनंजय शिंदे, इंडिया आघाडीमध्ये पुढच्या काळामध्ये याचे परिणाम जाणवतील का? इतकी परखड भूमिका आप म्हणजे तुम्ही घेताना दिसताय. मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत, आपली म्हणजे इंडिया अलायन्स मुख्यतः लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फॉर्म झाली होती. तो त्याच वेळेस तुम्हाला कल्पना असेल की पंजाबमध्ये लोकसभेच्या आपण वेगवेगळ्या निवडणुका लढलेलो. त्यामुळे केस टू केस बेसिसवरती किंवा आता दिल्ली पुरते जर बोलायचं झालं तर मला वाटत नाही की इंडिया आघाडी तुटेल किंवा विघटन वगैरे होईल काही. सगळ्या दोन्ही पक्षाचे, इंडिया अलायन्सचे सगळेच नेते अत्यंत प्रगल्भ आहेत आणि त्यांना एक गोष्ट कळलेली आहे की देशाचा खरा शत्रू कोण आहे. कारण सगळ्याच पातळ्यांवरती सपशेल नापास झालेला भारतीय जनता पक्षाला हरवणं हा एकमेव उद्देश लक्षात घेऊन सगळी ही आघाडी झालेली. त्यामुळे अधिक मॅच्युअर्ड पद्धतीने ही परिस्थिती हँडल केली जाईल आणि इंडिया अलायन्स अशीच राहील अशी मला आशा आहे. बरं धनंजयजी, याच अनुषंगाने मला सुषमाताईंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सुषमाताई, काँग्रेस आणि आप यांनी त्या ठिकाणी घेतलेली भूमिका आपण पाहतोय, त्यातही तुमचा पाठिंबा हा आपला असल्याचं आपण स्पष्ट केलेलं आहे. मात्र सुषमाताई, याचा एकंदरीत फायदा भाजपलाच होईल असं नाही का वाटत? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. लक्षात घ्या, स्थलकाल परत्वे परिस्थिती बदलत असते. स्थलकाल परत्वे प्रश्नांचा तोंडवळा सुद्धा बदलत असतो. राष्ट्रीय राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला जसं धनंजय दादांनी सांगितलं तसं राष्ट्रीय राजकारणामध्ये सगळ्या इंडिया अलायन्सचे सगळे लोक एकत्रित होते आणि त्यावेळेला निश्चितचपणे आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात जी भूमिका घेतली होती ती प्रचंड प्रगल्भतेची भूमिका होती की जर आमचा उमेदवार इकडे निवडून येणे एवढं जर संख्याबळ नसेल तर नुसती मतं खाण्यासाठी म्हणून आपण न थांबता आपण आपल्या मित्रपक्षांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की अगदी म्हणजे खूप कमी वेळासाठी जामीन जेव्हा केजरीवाल साहेबांना मिळाला आणि तेवढ्या कमी वेळ कुटुंबासोबत न घालता किंवा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इतर गोष्टींसाठी न घालता तो वेळ त्यांनी जास्तीचा वेळ हा इथल्या प्रचारासाठी दिला. ही फार मोठी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने एकही उमेदवार न उभं करता आम आदमी पार्टीने इथे एक सामंजस्याची भूमिका दाखवली. अगदी त्याच पद्धतीने दिल्लीत काही आम्ही उमेदवार उभे करत नाहीत, पण त्या ठिकाणी एक सामंजस्याची भूमिका म्हणून त्यातली त्यात जर काही भूमिका घ्यायची असेल आणि काय म्हणता येईल त्याला की जिंकणारे कोण आहेत किंवा कोण जिंकू शकेल याचा सगळा विचार करून भाजपला हरवायचंच असेल तर फक्त जागा अडवण्यापेक्षा जे कोणी भाजपला आत्ता तिथे खरीच लढत देऊ शकतात असा विचार करून जर आम आदमी पार्टीचा पर्याय म्हणून जर पाठिंबा जाहीर केला असेल तर त्याच्यात काही उलट माझं पुन्हा असं म्हणणं आहे, खरं तर हा विषय माझ्याही हातातला नाही आणि अतुल भैयांच्याही हातातला नाही. आम्हा दोघांना फक्त एकच भूमिका आहे आमची की आम्ही पक्षाची बाजू आपल्या समोर मांडायची आहे. परंतु आम्हाला निश्चितपणे असं वाटेल की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या अगदी त्याच सामंजस्याने दिल्लीच्या निवडणुका सुद्धा लढायला हव्यात. कारण आपला सगळ्यांचा जो गोल अल्टिमेट आहे तो भाजपची बेबंदशाही मोडीत काढणे आणि ती बेबंदशाही मोडीत काढण्यासाठी जो पक्ष तिथे कॅपेबल आहे, रुलिंग आहे, त्या पक्षाला जर पाठबळ देणं शक्य असेल तर ती देण्याची भूमिका असली पाहिजे. इतकी सोपी गोष्ट आहे. सुषमाताई, आपली भूमिका तर मला लक्षात आली, मात्र जागा वाटपाचा जो तिढा होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या काळातला तो सर्वश्रुत आहे. काय घडत होतं जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये ते सगळ्यांनी पाहिलं. मात्र आता त्याच जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भातली किनार ही कुठेतरी या निर्णयावरती देखील आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नाही, एक लक्षात घ्या, इथल्या घटनांचा आणि दिल्लीतल्या निर्णयाचा काही संबंध लावायचं कारण नाही. फक्त आपण दुखावल्यात का असं विचारलं म्हणून मी ते कारण सांगितलं. दुसरी गोष्ट अशी की प्रणिती शिंदेंनी घेतलेली भूमिका ही जागा वाटपाच्या काळातली भूमिका नव्हती, तर ती ऐन प्रचारामध्ये जो अत्यंत निर्णायक क्षण होता त्या निर्णायक क्षणी त्यांनी जी घेतलेली भूमिका होती की धनराज काडादींना पाठिंबा दिला जाईल आणि ते इतक्या उघडपणे केलं होतं. मग तुम्हाला जर इतक्या उघडपणे करायचंय
तर मग आम्ही उमेदवार उभे करताना तुम्ही म्हणजे आम्ही असं खूप ठिकाणी फार प्रामाणिक प्रयत्न केले होते. आम्ही तसा नांदेडमध्येही प्रयत्न केलेला होता. आम्हाला जो त्रास नांदेडमध्ये झाला, जो त्रास आम्हाला सोलापूरमध्ये झाला किंवा जो त्रास आम्हाला नागपूरमध्ये झाला, खरं तर हा सगळा त्रास आम्ही असा विचार करतो की राज्यातल्या काही स्थानिकच्या नेत्यांनी केलेल्या अविचारामुळे होणारा त्रास आहे. परंतु राज्यातल्या स्थानिकच्या नेत्यांच्या अविचारी भूमिकेचा परिणाम आम्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्यासोबत असणारे शिवसेनेचे जे संबंध आहेत त्याच्यावर अजिबात होणार नाही याची कट्टुकट काळजी घेणारे लोक आहोत. कारण सन्माननीय नेते राहुलजी जो अत्यंत विधायक विचार घेऊन पुढे जात आहेत त्या भूमिकेचं कौतुक आहे. त्या भूमिकेबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे आणि विशेष म्हणजे त्या भूमिकेसाठी प्रसंगी देशभरामध्ये आम्हाला जिथे विशेषतः महाराष्ट्रात जिथे आम्हाला काही शक्य असेल तो आम्ही खालीचा वाटा उचलायचा नक्की प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद सुषमाताई, अतुलजी आणि धनंजयजी, तुम्ही आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.